विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। झालेच पाहिजे डिझेलचे दर कमी झालेच पाहिजे सिलेंडरचे दर कमी झालेच पाहिजे काळ्या कायद्याचा झालाच पाहिजे एमएसपीचा कायदा झालाच पाहिजे पेट्रोलचे दरवाढ करणारे मोदी सरकारचा सिलेंडरचे दरवाढ करणारे मोदी सरकारचा डिझेलचे दरवाढ करणारे मोदी सरकारचा महागाई वाढवणारे मोदी सरकारचा मोदी सरकारचं करायचं काय मोदी सरकारचं करायचं काय नरेंद्र मोदी होश में भाजप सरकार होश में नरेंद्र मोदी होश में। काँग्रेस वतीनं गेली वर्षभर झालं आंदोलन सुरू आहे, पण महागाई कमी होण्याची वाढतच चालली कारण का जे सत्ताधारी आहे त्यांची हुकुमशाही चालली आणि काँग्रेस पक्ष हा लोकशाहीमध्ये विश्वास करतो। कुठेतरी लोकशाहीचे जे पाया आहे तो ढासळताना आपल्याला दिसतोय। कारण का कोणाचंही ना विरोधकांचं ऐकत आहेत ना सामान्य लोकांचं मोदी सरकार ऐकायला तयार आहे। आणि तुम्ही बघताय की लॉकडाऊन एकतर होतं देशात, दुष्काळात 13वा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली। एकतर लॉकडाऊन, दुसरीकडे 1000च्या दरात आता सिलेंडर वाढ झाली। फॉर्च्यून किंवा जे रुची तेल आहे घरगुती महिलांना याचे चटके ते महाग झालं। युवकांना रोजगार नाही, वरून पेट्रोल डिझेल कारण का बाईकमध्ये ते घालायला तर ते महाग आहे। जगावं कसं गोरगरिबांनी? आणि एकीकडे अदानी आणि अंबानी देश विकत घेत आहेत असं आपल्याला एक चित्र दिसून येतं, पण गोरगरीब आणि सामान्य लोकांकडे मोदीजींचं कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही आहे। हे जर गेले वर्षभर आम्ही म्हणजे घसा कोरडा पडेस्तोवर आंदोलन करते पण कोणीही लक्ष द्यायला तयार नाही। ही एक प्रकारची हुकुमशाही आहे। दुसरीकडे त्यांच्याबद्दल कोणी ट्विट केलं, त्यांचं फेसबुकवर कोणी पोस्ट केलं तर अकाउंट सस्पेंड होत आहेत। पत्रकारांना आणि जर्नलिस्टना त्या ठिकाणी अरेस्ट होत आहे, त्यांच्या दिवसाढवळा गायब होत आहेत, मर्डर्स होत आहेत। एवढंच नाही, ते यूपीमध्ये ते त्यांचे महंत आहेत त्यांचे पण मर्डर्स आणि ते गायब होत आहेत। म्हणजे गृहराज्यमंत्री आपले आहेतच ते गायब। जवळजवळ मागच्या 1 वर्षात 50 असे महंत गायब झाले। धर्म आणि जात पातीच्या नावाखाली आपल्या देशामध्ये वाटोळं होत चाललं आहे। ह्या गोष्टीचा एकंदरीत काँग्रेस पक्ष निषेध करते आणि आमची संस्कृती आहे सर्वसामान्यांबरोबर तळागाळात जाऊन आम्ही काम करतो आणि आम्ही ते करत राहणार। आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसात आता लोक वैतागलेत। हे काही राजकारणासाठी किंवा इलेक्शनसाठी आम्ही करत नाही आहोत, पण चटके जे सर्वसामान्यांना बसत आहेत त्यांच्यासाठी आम्ही आंदोलनं रस्त्यावर करत आहोत। आणि खास करून पत्रकार देखील त्यांची पण दुखणं आणि आमचं दुखणं एकच आहे। सर्वसामान्यांचं दुखणं एक आहे, तुम्ही देखील साथ देता, पण हे कुठेतरी तुमच्या माध्यमातून पण मोठ्या प्रमाणात पोट्रे झालं पाहिजे अशी मी विनंती करते। सत्तेवर येण्यापूर्वी याच भाजप सरकारनं आजचे दिन येतो असं सांगितलं होतं, आज आजचे दिन बघायला मिळतात का प्रत्यक्षात? आजचे दिन काय सबसे बुरे दिन, सबसे घटिया दिन। एकतर तुम्ही बघता की मागच्या वेळेस कोरोना होता, लॉकडाऊन आपल्या देशात 6 महिने होतं। इतर बाकीच्या देशात लॉकडाऊनच्या काळात व्हेंटिलेटर ऑक्सिजनची कपॅसिटी वाढवण्यात आली। आपल्या देशात तसं काही करण्यात आलं नाही। आपल्याला फक्त ताटं वाजवायला सांगितली, दिवे लावायला सांगितले आणि काही पूर्वतयारी नसली झाल्या कारण ह्या वर्षी आपल्या देशात कोरोनाची जेव्हा दुसरी लाट आली तेव्हा सर्वात जास्त लोक दगावले। आपल्या ओळखीचे, आपल्या नात्यातले गोत्यातले, कारण का ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स नव्हते। ही लाजिरवाणी गोष्ट आहे आणि प्रत्येक ह्या वर्षी जो मृत्यू झाला त्याला कोण जर जबाबदार असेल तर ह्या देशाचे पंतप्रधान जबाबदार आहेत। पूर्वतयारी नसले झाल्यामुळे आपल्याला दुसऱ्या लाटेमध्ये एवढी लोक आपल्याला सोडली। आपण पाहतोय की शहरात जे खड्डे पडलेले आहेत ते स्मार्ट सिटीमुळे पडलेले आणि ही स्मार्ट सिटी भाजपनं आणली। प्रत्यक्षात स्मार्ट सिटीनं कुठल्याही प्रकारचं काम होत नाही आहे। स्मार्ट सिटी ही खरं तर पूर्ण सोलापूरसाठी नाही आहे, त्याच्यामध्ये फक्त 3% जो APD झोन आहे तो आहे। ही देखील लोकांची दिशाभूल करण्यात आली। स्मार्ट सिटी सोलापूर सांगून ते फक्त 3% शहरात चालू आहे, त्याच्यात पण खड्डे पडलेत आणि जे कॉन्ट्रॅक्टरने कामं केली ते रस्त्याची कामं करत नाहीत, ड्रेनेजची कामं करतात। आणि जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत आपल्या सोलापुरातल्या युवकांना काम न देता बिहार आणि UPच्या लोकांना, आणि ह्यांचं एक नेक्सस आहे। हे परवाच चेतन भाऊनी या ठिकाणी ते स्पष्टीकरण देतील ह्याबद्दल, पण एक खूप मोठं कांड आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येतं आणि त्याचा आम्ही तीव्रपणे निषेध करतोय। पाणी उजनीत असूनसुद्धा 8 दिवसाआड पाणी सोलापूर शहरात मिळतं ही शोकांतिका आहे। म्हणजे ह्यांना फक्त सत्ता पाहिजे होती, सत्तेत आलो लोकांना पाणी नाही मिळालं तरी चालेल, लोकांना रस्ते खड्डे असले तरी चालेल, ही मानसिकता भाजपची दिसून महापौर आणि त्यांच्या बाकीच्या पदाधिकारी राज्यपालांची बैठक घेतली आणि त्यांनी असं म्हटलं की
महाविकास आघाडी सोलापूरच्या विकासासाठी अडथळा निर्माण करत आहे, त्यांनी कुठे श्रेय भाजपला मिळवू नये. शहराचे कामं चालू आहेत. महाविकास आघाडी जेव्हा भाजपला गरज लागलेली, जेव्हा सोलापूरच्या विकासाचा प्रश्न आला, तेव्हा आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांना मदत केली आहे. पण जिथे विरोध व्हायला पाहिजे तिथे आम्ही 100% विरोधकाचीच भूमिका निभावणार, कारण का ते विरोधक संपवतात आणि म्हणून लोकशाही टिकत नाही आहे. पण आम्ही लोकशाहीमध्ये विश्वास करतो आणि आम्ही चुकीच्या गोष्टीला विरोध करतच राहणार. आमच्या सोलापूरकरांना जर पाणी मिळत नसेल आणि रस्त्यात खड्ड्यात रस्ते आणि ह्याच्यामध्ये जर खूप मोठा भ्रष्टाचार होत असेल तर आम्ही 100% नाश्ता येणं अंगण वाकड्याचा प्रकार आहे तो, बाकी काय नाही. एका शब्दात सांगतो, बीजेपी सरकारने गेल्या 7-8 वर्षापासून जे आश्वासन दिलेले होते, मोदींनी तर 14 सालामध्ये भाषण केलं होतं, आप मुझे एक बार सत्ता दीजिए, मैं महंगाई यूं खत्म करता हूँ म्हणले होते. आता त्यांनी आल्यापासून काँग्रेसच्या काळामध्ये किती होतं, पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर हे आता त्याचं भरमसाठ किमती वाढलेलं आहे. एवढे किमती वाढलेले असताना सुद्धा प्रत्येक पेट्रोल पंपावर एक बाईचं फोटो आणि ते गॅस सिलेंडर, हमने भारत की हर महिलाओं का सम्मान किया असं म्हणून ते केलं. आणि पेट्रोल भरताना नाकी नऊ येते लोकांचं. 60 रुपयाचं पेट्रोल आता 125 रुपयावर गेलं, डिझेल 95-96 रुपयावर गेलं. ते भरताना लोकांचं नाकी नऊ, तरी पण तेवढे येत असताना त्याचं फोटो बघावं लागतं, नाही लाजर नाही. ते सगळं मनात शिवाय देतच बोलतं ते, याच्यामुळे हे असं पैसे जाऊ लागतं म्हणून. आणि तेल डाळ जीवनावश्यक वस्तू आणि शाळेचं शिक्षणाबाबतीचं धोरण सगळे खेळ खंडोबात चाललेलं आहे देशामध्ये. मनमोहन सिंग सरकार असताना देश कुठं गेलो, एक देशाचं एक बाबा आपलं शेवटचं 5व्या क्रमांकावर असलेलं देश आपल्या जगातलं पहिल्या 5व्या क्रमांकावर आला होता. ते कोणामुळं आला होता? केवळ डॉक्टर मनमोहन सिंग आणि काँग्रेस सरकारमुळे आलं होतं. असं असताना सुद्धा यांनी जे चुकीचं खोटं नाटक बोलून, व्हॉट्सअपवर खोटं नाटक करून ते युवकांचा भ्रमनिराश केला. 2 कोटी रोजगार देतो म्हणले, आज उलट 14 कोटी बेरोजगार झाले. याचं काही सूत्र नाही. दरवेळी काहीतरी दर 3 महिन्यांनी मन की बात, ते मागचे 3 महिन्याचे गेले, पुढचं 3 महिने दुसरं सुरू असतं मन की बातमध्ये काहीतरी. जन की बात नाही, फक्त मन की बात, फक्त तुम्ही ऐकायचं काम करा एवढंच त्यांनी सांगितलं आहे. म्हणून या मोदी सरकारचा धिक्कार करण्यासाठी काँग्रेस पक्षाने आंदोलन हाती घेतलेलं आहे. हे महागाई कमी व्हायलाच पाहिजे. म्हणजे गुजरातमध्ये 14च्या इलेक्शनचं भाषण होतं, महंगाई कितनी बढ़ गई, पेट्रोल डीजल कितने बढ़ गए, लोग कैसे करेंगे, कैसा जीना है, गरीब लोगों को कैसा जीना चाहिए असं तरी सांगत होतं. मग आता ते गरीब लोक काय एकदम एवढे श्रीमंत झाले का 60 रुपयाचे पेट्रोल एकदम 100 रुपये 125 रुपयाला घ्यायला? मग याचं कुठंतरी या बीजेपी सरकारने विचार करायला पाहिजे. बेरोजगार म्हणला तुम्ही, रोजगार तर दिलेच नाही, बेरोजगारी वाढली, महागाई वाढली. महिलांचं तर आता आमच्या गावात आम्ही परवा गेलो होतो, मी सगळे महिला काय म्हणले, साहेब आता आम्ही आता परत चुलीवर आम्ही स्वयंपाक करणार आहे म्हणलं. काय झालं, हे गॅस आम्हाला परवडत नाही. 1000 रुपयेपर्यंत गेला, आता 300 रुपयाचं. सगळे लोकांना म्हणले आप सबसिडी छोड देऊ, जिसको परवडत आहे ते त्यांनी पण सोडले सबसिडी, तरी पण त्या वाढून आले सगळे. म्हणजे नुसतं खोटं बोलणं आणि लोकांची दिशाभूल करणं हे कामे चालू आहे. आता काँग्रेसशिवाय या देशाला पर्याय नाही आहे. शेतकरी सगळ्यात आहे, जो अन्नदाता आहे आपलं. भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतकरी जर मोडून पडला तर देश मोडून पडत आहे. म्हणून शेतकऱ्याला देशाचा कणा म्हटलेला आहे. ते कणा आज मोडून पडण्याची वेळ आलेली आहे, तरीसुद्धा या लोकांना काही नाही. म्हणून त्याचं निषेध करण्यासाठी आता आमचं आमदार साहेब मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी लागू झाला
झालाच पाहिजे. कायदा लागू झालाच पाहिजे. शेतकऱ्यांविरोधी कायदा रद्द झालाच पाहिजे. महागाई वाढवणारं मोदी मोदी सरकारचा, सिलेंडरचे दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा, खाद्य तेलाचे भाव वाढ करणाऱ्या मोदी सरकारचा, महागाई वाढवणाऱ्या मोदी सरकारचा, नरेंद्र मोदी मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद. या मोदी सरकारचं करायचं काय? या मोदी सरकारचं करायचं काय? नरेंद्र मोदी होश में आओ, भाजप सरकार होश में आओ. पेट्रोलचे दर कमी झालेच पाहिजे, डिझेलचे दर कमी झालेच पाहिजे, पेट्रोलचे दर कमी झालेच पाहिजे, डिझेलचे दर कमी झालेच पाहिजे, गॅस सिलेंडरचे दर कमी झालेच पाहिजे, गॅस सिलेंडरचे दर कमी झालेच पाहिजे, महागाई कमी झालेच पाहिजे, शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द झालेच पाहिजे, शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द झालेच पाहिजे, MSPचा कायदा लागू झालाच पाहिजे, MSPचा कायदा लागू झालाच पाहिजे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.